राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या महामंडळाचा केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने 305 कोटीचा निधी मंजूर केला आहे। राज्याच्या सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागाने केंद्र शासनाने या बाबतचा प्रस्ताव पाठवला होता। त्या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निधी मंजूर करण्यात आला आहे। सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, महात्मा फुले विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव प्रशांत वाघ, महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम, IIT यंत्रणा विशाल पगारे यांनी निधीबाबत आराखडा तयार केला होता। श्री गेडाम यांनी दिल्ली येथे उपस्थित राहून केंद्र शासन हा कृती आराखडा तसेच प्रस्ताव सादर केला होता। प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना PM अजय च्या माध्यमाने हा निधी मंजूर करण्यात आला। या निधीतून कॉमन फॅसिलिटी सेंटर व कृषी प्रक्रिया युनिट उभारण्यात येणार आहे। महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील रत्नागिरी, नागपूर, नाशिक व जळगाव या जिल्ह्यात ही सेंटर उभारण्यात येतील। कॉमन फॅसिलिटी सेंटर्स व कृषी प्रक्रिया युनिटच्या माध्यमातून या जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना, कंपन्या व त्या परिसरातील किमान 100 किलोमीटर क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या लोकांना याचा उपयोग होणार आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।